नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. अजित पवारांच्या विमान अपघातात 5 नव्हे 6 व्यक्ती मृत पावल्या असा सर्वात आधी जो साऱ्यांचा गैरसमज झाला, तो गैरसमज पसरवण्यात आला, त्याला जबाबदार आपली मराठी मीडिया, विशेषतः वाहिन्या. आजही ते मान्य करायला तयार नाहीत की त्या विमानामध्ये 5 प्रवासी होते. आजही त्यांचं सांगणं तेच की 6 होते. होतं काय की या पद्धतीच्या बेअक्कल मीडियामुळे सारे बदनाम होतात. कुठल्याही गोष्टीची माहिती घेताना ती वास्तविक पुराव्यांसहित उचलायची असते आणि मग त्यावर बोलायचं असतं. पण हे बेअक्कल काय बोलतील आणि काय सांगतील आणि त्यातून कसा संभ्रम निर्माण करतील, मला तर असं वाटतं की या बाबतीमध्ये त्यांना मुद्दाम भारतीय जनता पक्ष किंवा फडणवीसांना टार्गेट करायचं आहे. पण त्या साऱ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना बोलतं केलं. अमोल मिटकरींना असे स्फोटक विषय हवे असतात. पण अमोल मिटकरींना हे कळत नाही की त्यात भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा दादांची अधिक बदनामी होते आहे. म्हणजे सर्वसामान्य माणूस असा म्हणतो, ज्या पद्धतीने जी चर्चा आहे ती अशी आहे की 6च प्रवासी विमानात होते, पण एक त्यातली महिला जी वादग्रस्त होती तिच्यामुळे दादा बदनाम झाले असते म्हणून तिचं प्रेत गायब करण्यात आलं. याच्यात बदनामी कोणाची होती मिटकरी साहेब? तुमच्या दिवंगत नेत्याची. एकतर आधीच अजितदादा जिवंत असताना त्यांच्याकडे या बाबतीत संशयाने बघितल्या जायचं. काही नावं त्यांना त्यांच्या सभोवताली चिकटल्या जायचे. त्यातलं सत्य असत्य आता त्यावर बोलण्यात अर्थ नाही. गेलेल्या व्यक्तीविषयी बोलणं चुकीचं आहे. कदाचित ते खरंही असेल, पण त्यात इथे चर्चा नको. तुमच्या नेत्याला तुम्हीच बदनाम करता आहात. आता मी तुम्हाला सारे पुरावे त्या ठिकाणचे जसेच्या तसे मांडतो आहे. बेअक्कल मीडियानं आणि अडाणी मिटकरींनी यापुढे त्यावर चर्चा करू नये यासाठी. आणि त्यातून मिस्टर मिटकरी बदनामी तुमच्या नेत्याची होते हे मी पुन्हा वारंवार तुम्हाला सांगतो आहे. आता बघा, हा माझ्याकडे पुरावा आहे. हा ज्यांना पण हा पुरावा बघायचा असेल मी त्यांना पाठवून देईल. पण ती व्यक्ती तेवढ्या तोडीची पाहिजे. सर्वसामान्य कोणी माणूस मला मागेल तर मी देणार नाही. आता हा पुरावा काय आहे? हा पुरावा आहे ड्युटी मॅनेजरचा, ज्याच्याकडे हा सगळा रिपोर्ट देण्यात आलेला आहे. आता हा रिपोर्ट काय असतो? आजकाल सारेच विमानाने प्रवास करतात. अगदी मुलुंडमध्ये सायकलवर फिरणारा आमचा पत्रकार उदय तानपाठक, तो सुद्धा विमानात जातो. त्यामुळे विमानाच्या सिस्टीम्सकडे तुमचं लक्ष असतं. आणि आम्हा सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा विमानाचं दार ती एअर होस्टेस बंद करायला जाते, तत्पूर्वी तिच्या हाती जो ग्राउंड स्टाफ असतो त्यानं हातानं सगळ्या प्रवाशांवर खुणा केलेल्या असतात की कोण प्रवासी आतमध्ये बसलेले आहेत, काय नाही. त्याचं संपूर्ण त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. त्याची एक कॉपी हा जो ग्राउंड स्टाफ आहे तो एक कॉपी एअर होस्टेसकडे देतो. म्हणजे तिला कळतं की विमानामध्ये कोण आहे. ते विमान लहान असेल मोठं असेल त्याचा प्रश्न नसतो. त्यानंतर एक कॉपी तो या ॲथॉरिटीकडे देतो, एअरपोर्ट ॲथॉरिटीकडे, जी मी तुम्हाला आत्ता दाखवलेली आहे. त्यामुळे त्या कॉपीजमध्ये जर तुम्ही ही कॉपी वाचली तर त्यात नेमकं तेच सांगितलं आहे की एकंदर 5 प्रवासी होते, 6 प्रवासी नव्हते. आता वाहिन्यांचा गैरसमज कुठे झाला? हा गैरसमज वाहिन्यांचा झाला आणि वाहिन्यांच्या बोलण्यावर विश्वास अमोलने ठेवला. त्यामुळे हा सारा गोंधळ उडाला आणि विनाकारण संशयाची सुई भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः फडणवीसांकडे दाखवल्या जाते.
फडणवीस साधी माशी मारत नाही, तुम्ही त्यांच्याकडे या पद्धतीनं संशयानं बघता. सख्या भावाचा कोणीही खून करत नसतो आणि फडणवीस तर शत्रू असतील तरी ते करणार नाहीत. मित्रांनो, त्याची गंमत अशी आहे की जेव्हा तो अपघात झाला तर तेव्हा वाहिन्यांनी अर्थातच या अथॉरिटीकडे फोन केला. त्या फोनवर त्यांनी विचारलं की प्रवासी किती होते. अथॉरिटीने सांगितलं की 3 प्रवासी होते. त्यानंतर त्यांनी माहिती घेतली की विमानाचा स्टाफ किती होता. मग विमानाचा स्टाफ पायलट, को पायलट आणि एअर होस्टेस म्हणजे ते 3 आणि त्यांना सांगण्यात आलेले 3 असे 6 असा गैरसमज या वाहिन्यांनी करून घेतला. वास्तविक काय झालं की एअर होस्टेस जी असते तिचा स्टाफमध्ये तिचं काउंटिंग होत नाही, तिचं काउंटिंग त्या पॅसेंजरमध्ये केल्या जातं. आणि तिथून हा सगळा गोंधळ उडाला. पॅसेंजर 3 होते, त्यापैकी अर्थातच अजितदादा, त्यांचा तो अंगरक्षक आणि तिसरी ती पिंकी माळे एअर होस्टेस, हे 3 आणि पायलट, को पायलट असे 5 होते. आणि तो जसाच्या तसा रिपोर्ट मी आता तुम्हाला इथे सांगितलेला आहे. त्याच्यावर वारंवार चर्चा नको. आपल्या अडाणीपणाचं प्रदर्शन वाहिन्यांनी करू नये आणि अमोल मिटकरींनी देखील उगाचच तोंडाची वाफ गमावत आपल्याविषयीचा असलेली सिंपथी, लोकप्रियता गमावू नये. त्याचा पुढे त्रास होईल आणि मग कुठल्या कोपऱ्यात पॉलिटिकली तुम्ही फेकले जाल कळणार पण नाही. कारण आता तुम्हाला सावरण्यासाठी, सांभाळण्यासाठी अजितदादा तुमच्या दुर्दैवानं हयात नाहीत. पुन्हा एकदा तुम्हाला सविस्तर सांगतो की कॉकपिटमध्ये 2 मेंबर्स होते, पायलट, को पायलट. त्यानंतर पॅसेंजरमध्ये 3 प्रवासी होते, 2 प्रवासी आणि 1 एअर होस्टेस = 3, म्हणजे 3 आणि 2 असे 5 होते. त्या व्यतिरिक्त सांगतो की 2 बॅग्स होत्या, 2 बॅग्स होत्या ज्या अजितदादांच्या बाजूच्या ठिकाणी त्या सीटच्या खालती ठेवलेल्या होत्या. आता यापेक्षा जास्त तुम्हाला काय सांगणार. आमच्या वाहिन्यांनी कसं सत्य शोधून काढलं हे TRPच्या भानगडीमध्ये, त्या लोभापायी ज्या त्या वाहिन्यांनी नको तो गोंधळ घातला आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं. या पद्धतीचा मूर्खपणा करू नये असं मला वारंवार वाटतं. आणि अमोल मिटकरींनी देखील काही दिवस आपलं तोंड शांत ठेवावं, बंद ठेवावं. उगाच तोंडाची हवा त्याने गमावू नये. एखादी नर्तिका असते आणि त्या नर्तिकेसभोवताली 10-20 ग्राहक नाचत असतात. ती पण नाचत असते, हे सारे दारू पिऊन नाचत असतात. ती यांना खूप नाचवते कारण त्या साऱ्यांना ही आवडत असते. नाचता नाचता हे सारे बेशुद्ध पडतात. तिचं काहीही होत नाही, उलट ती पैसे मिळवते. कोल्हापूरवरून मला हा प्रसंग आठवला. अलीकडे महानगरपालिकेच्या निवडणुका कोल्हापूरमध्ये पार पडल्या. एकटा सतीश पाटील, सतेज उर्फ बंटी पाटील, DY पाटलांचा मुलगा, माजी मंत्री, हा एकटा माणूस त्या जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर शहरामध्ये अतिशय ताकदवान असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेशी लढत देतो आणि त्यांच्या नाकात दम आणतो. जर तुम्ही शिंदे सेनेचे सारे नेते, त्यांची जर पूर्ण यादी बघितली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची यादी बघितली, त्यात 3-4 मंत्री आहेत. त्या साऱ्यांना एकट्या बंटी पाटलांना लोळवलं या महापालिका निवडणुकीत पार पडलेल्या. एवढा तो लोकप्रिय आहे. त्याची लोकप्रियता बाजूला ठेवा, पण मान यांनी खाली घालायची आहे की तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भरभक्कमपणे उभे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते तुम्हाला साम दाम दंड भेद साऱ्या पद्धतीनं सहकार्य करत आहे.
प्रकाश आंबेडकर असतील, हसन मुश्रीफ असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, असे 3-4 एका ओळीनं ताकदवान मंत्री. तिकडे जनस्वराज्य पार्टीचे विनय कोरे. आणि त्याशिवाय मी तुम्हाला यादीच वाचून दाखवणार आहे. दोन्ही पक्षांकडे ताकदवान असे नेते. आश्चर्य म्हणजे कोल्हापुरातल्या महापालिका निवडणुका लागल्यानंतर ऐन निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेनं काँग्रेसचे म्हणजे सतेज पाटलांच्या गटातले ताकदवान असे 15 नगरसेवक फोडून आणले. म्हणजे बंटी पाटलांना छळण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. ते नगरसेवक इकडे आले, त्यांना उमेदवारी देण्यात आली. बंटी पाटलासमोर प्रश्न उभा राहिला. बंटी पाटलानं साऱ्या नव्यानं तरुण उभे केले, उमेदवारी दिली. आणि तरीही मोठ्या मुश्किलीनं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची तिथे सत्ता आली. ती पण इतकी लज्जास्पद आहे की 5 वर्षांमध्ये या कोल्हापूर महानगरीला 6 महापौर मिळणार आहेत. प्रत्येकाला 10-10 महिने संधी मिळणार आहे. आता 10 महिने संधी मिळाल्यानंतर काय बोंबलं तो महापौर काम करणार आहे. आणि याही परिस्थितीमध्ये या काँग्रेसनं 36 नगरसेवक निवडून आणले. फाईट दिली. कबड्डी खेळताना एका बाजूचा एकच खेळाडू उभा असतो, तोच उरलेला असतो, सगळे आऊट झालेले असतात. तो जेव्हा कबड्डी म्हणत समोरच्या गटात जातो, त्यातला एकाच वेळी 2-4, 5-6 जणांना आऊट करून येतो. तेच नेमकं या कोल्हापुरात घडलं आहे. बंटी पाटलांची ताकद मला असं वाटतं कमी केल्यापेक्षा त्याला जर भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे सेनेनं आपल्याकडे ओढलं असतं तर ते अधिक बरं झालं असतं. पण ते घडलं नाही. हा माणूस एकटा एकमेव काँग्रेसचा नेता तिथे उरला आहे. अनेक ताकदवान नेते, मग महाडिक कुटुंब, त्यातलं कोणी खासदार, कोणी आमदार, त्यानंतर विनय कोरे, भाजपाचे राहुल आवाडे आमदार, राष्ट्रवादीचे मंत्री आणि अत्यंत लोकप्रिय हसन मुश्रीफ, त्यानंतर राजेश क्षीरसागर शिंदे सेनेचे मंत्री प्रकाश आंबेडकर, त्यानंतर सदाशिवराव मंडलिकांचा मुलगा संजय, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुजित मेंढचेकर, माजी आमदार उल्हास पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके. तुम्ही कोल्हापुरात पाय ठेवा. जर कोल्हापुरात पाय ठेवल्यानंतर तुम्ही या ठिकाणचे नामवंत नेते कोणते, तर या साऱ्यांचं नाव सांगितलं जातं. आणि साऱ्यात शेवटी सतेज पाटलांचं नाव सांगितलं जातं. सतेज पाटलांची बाजू मला घ्यायची नाही. तो माणूस कधीही मला फारसा आवडलेला नाही. पण तो एकटा सतेज पाटील, बंटी पाटील या साऱ्या बलाढ्य मंडळींना, सत्तेतल्या मंडळींना पुरून उरतो. ही सत्ताधीशांसाठी शर्मेची बाब आहे. मान खाली घालवणारा हा प्रकार आहे. तो घडता कामा नये. सतेज पाटील हे कसे राजकीयदृष्ट्या विकलांग होतील त्यावर या साऱ्यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. आणि आपण कुठे कमी पडतो, आपण सारे खादाड आणि बंटी पाटील सिनेमातला अमरीश पुरी म्हणून तो पुरून उरतो का? अमरीश पुरी मीन्स सगळीकडनं लुटून आणायचं आणि कोल्हापुरात वाटायचं, तिथे गडबड नाही करायची. या पद्धतीनं प्रकार घडतो का, त्याचा अभ्यास या नामवंत नेत्यांनी करण्याची गरज आहे. तरच काहीतरी चांगलं आणि वेगळं घडेल. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.